बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वरुड मध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। तर बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर हिंदूंवर आणि धार्मिक स्थळावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी वरुड शहर काही वेळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं। बांगलादेशातील हिंदू समाजाचे संरक्षण करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्या असून त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। बांगलादेशामध्ये शेख हसीनाचा सत्तापालट झाल्यानंतर काही संबंध नसताना हिंदूवर अत्याचार झाले, मारण्यात आलं, मंदिरं तोडण्यात आले, महिलांवर अनन्वित अत्याचार केले आणि त्याकरिता सगळ्या हिंदूंमध्ये अतिशय संतापाची लाट आहे, आक्रोश आहे आणि त्यामुळे सकल हिंदू समाजाने स्वयंस्फूर्तीने निषेध करण्याकरता आणि बांगलादेशामधल्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवण्याकरता वरुडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला। सगळ्या महिला भगिनी, युवक त्यामध्ये सहभागी होते, कारण हिंदू एकजूट झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना होती। तिथे 1 कोटी हिंदू राहिला आहे, तो 1 कोटी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर आला आणि आपल्या सरकारने, मोदी सरकारने अतिशय चांगल्या रीतीनं तिथल्या सरकारला हिंदू समाजाचं संरक्षण करण्याचं सूचना केलेल्या आहे। त्याकरतासुद्धा पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा होता आणि त्यासोबतच वक्फ कायदा असो किंवा सेक्युलर सिव्हिल कोड असो, 2 मुलांनंतर कोणती योजना देऊ नये अशी जी हिंदू समाजाची भावना आहे तीसुद्धा या मोर्चामध्ये व्यक्त केल्या गेली। सर, आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मोठा मेळावा पार पडला। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झाली, तुम्ही काय सांगा? ते बोक्याचं भांडण जसं आहे की लोण्याच्या गोळ्यासाठी लोण्याचा गोळा कोणाला जास्त मिळतो, तशी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळं ते बोक्याचं लोण्यासाठीचं भांडण आहे। आमच्या खेडेगावामध्ये आहे ना, काही माणसांना सांगितलं जात नाही की बा पोरीला पाहायला पाहुणे येऊन राहिले, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस बरोबर लग्न तोडणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून लपवलं जाते। तशीच अवस्था संजय राऊतची आहे। म्हणजे चांगलं चाललेलं शिवसेना भाजप त्यांनी अलग अलग केली, नंतर शिवसेनेमधून एकनाथ शिंदेंना बाहेर काढलं, तिकडे अजितदादांना बाहेर काढलं आणि आता महाविकास आघाडीमध्ये आहे, पण तो लग्न तोडा आहे तो सक्सेसफुल होईल। इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे। तर लोकसभेचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागले आहेत। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात मोदी शहा यांचा पराभव झाला। महाविकास आघाडी म्हणून निवडणुका आम्ही लढणार। आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत। आजच्या मेळाव्याचं यजमान पद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे आजच्या मेळाव्याचं पहिलं भाषण हे उद्धव ठाकरे करतील। त्यानंतर 3 पक्षाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील। 3 पक्षांमध्ये एकवाक्यता आहे, जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले। लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू। आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत आणि या आजच्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे। त्याच्यामुळे आज उद्घाटनपर भाषण आजच्या मेळाव्याचं हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बरोबर 11 वाजता सुरू करतील। पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं होईल आणि त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते हे मेळाव्याला मार्गदर्शन करतील। 3 पक्षामध्ये एकवाक्यता आहे, जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत।
आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं. शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते 2 दिवस. त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात, दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी असतील, त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं, एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं. आज आम्ही रणशिंग फुंकतोय. तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे. आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले 3 महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचं सूत्र हे पुढे नेऊ. शिवसैनिकांनी पत्र लिहिलंय नागरिकांकडे की प्रचार प्रमुख बनवून त्या अगोदर उमेदवार बनवा मुख्यमंत्री पदाचा. दूसरा क्या आहे का? महाविकास आघाड़ी का जो मिलावा है, क्या कहना चाहते हैं? देखिए, ये एक बहुत बड़ी रैली आज हो रही है महाविकास आघाड़ी की. उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसने नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का पराभव किया. हमने यहाँ 31 सीटें जीती हैं. यूपी के बाद, उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा आंकड़ा लेकर हम दिल्ली में गए. हम चाहते हैं विधानसभा चुनाव में हम महाविकास आघाड़ी एक साथ लड़े. 3 पार्टी है, शिवसेना है, कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी है, पवार साहब. कोई मतभेद नहीं है, ना सीट शेयरिंग में है, ना मैनिफेस्टो में है, ना किसी काम की पद्धति में है. उद्धव ठाकरे जी ने कहा है कि हमको एक साथ मिलकर काम करना है और इस राज्य के सत्ता पर जो डकैत बैठे हैं, जो लूट रहे हैं इस राज्य को, उनको हटाना है. आज 3 पार्टी की एक रैली हो रही है जिसमें उद्धव जी संबोधित करेंगे. सबसे पहले माननीय शरद पवार साहब है, नाना पटोले जी है, कांग्रेस के और भी नेता है. तो आज देखिए क्या होता है. सर, लाडली बहना योजना को लेकर मुख्यमंत्री ने कल बयान दिया कि जो पिछली सरकार थी वो हफ्ता लेती थी, हम हफ्ता दे रहे हैं. देखिए, आप तो ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता की तिजोरी से, जिस तिजोरी में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो. ये मैं कह सकता हूँ. 50-50 करोड़ कहाँ से लाए? 100-100 करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में? मुझे बताइए. उनकी बात मत सुनिए, 2 महीने की बातचीत है उनकी. सर, इलेक्शन कमिशन म्हणाले आज हिअरिंग आहे, आपको लगता है राष्ट्रपती इलेक्शन आणणार आहे, हप्ते घ्यायचं आणि आम्ही हप्ते घेतो तसं. ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का. हप्तेबाजी, गुत्तेबाजी, ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हप्ते गोळा करायचे, इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपला मुख्यमंत्री पद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं? या महाराष्ट्राने काय बोलायचं? 50-50 कोटीला आणि 100-100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात, नगरसेवक विकत घेतात, न्याय विकत घेतात, कायदा विकत घेतात. हे हप्तेबाजीवरच होतं ना, हे कष्टाच्या पैशावर होत नाही. तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं, जनता बोलेल. लाडक्या बहीण योजनेचा एकूणच प्रचार पद्धतीसाठी 99 कोटी रुपयांचा जप चाललाय. फक्त प्रचार हा लाडक्या बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो. यालाच हप्तेबाजी म्हणतात. सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरू आहे. हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतंय. जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होते. सर, अजित पवार को पूछा गया कि फिर से आप शरद पवार के साथ जा सकते हैं, तो साफ उन्होंने कहा नो कमेंट्स. क्या कहना चाहते हैं सर? नो कमेंट्स मतलब कमेंट्स निकालो, नो है उसमें. जो चले गए हैं वो उनकी पार्टी का एक निर्णय हो सकता है, लेकिन हमारी पार्टी की बात करता हूँ. जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे. मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है
और उनके बयान सुने हैं। उनका भी यही कहना है, अजित पवार छोड़कर सबको वो ले सकते हैं। इलेक्शन कमीशन की आज मीटिंग है, आपको लगता है काश्मीर में इलेक्शन होगा? हाँ, बारामतीमध्ये रस राहिला नाही, कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलाय, तर अख्खा रस निघालाय त्यांचा। आता ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे, कर्जत जामखेड, पण घरातच लढणार, ते घरातच लढणार। ठीक आहे, त्यांचं सुंब जळला तरी पीळ कायम, घरातच, कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध, ते घरातल्या घरातच कुस्ती करणार। थँक्यू। श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। तर श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिम द्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 6 ते 7 तासांचा कालावधी लागतोय। कल्याण पूर्वेत आमच्या आमदारांचे आणि आमचे जे काम आहे त्यानुसार निर्णय होईल असं वक्तव्य माधव भंडारी यांनी केलं। तर कल्याण पूर्वेत आमच्या आमदारांचे आणि आमचे जे काम आहे त्या आधारे निर्णय होईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले। बांगलादेशातील परिस्थितीविषयी आज प्रवक्ते भंडारे यांचे व्याख्यान होते, यावेळी त्यांनी हे विधान केले। कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आहे, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून डिवचणारे बॅनर लावले आहेत। याविषयी भंडारी यांना विचारणा केली असता भंडारी यांनी सांगितलं की अशा प्रकारची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता आहे। त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलले पाहिजे, त्यानंतर त्यांचे नेते आणि आमचे नेते एकमेकांशी बोलून त्यावर चर्चा करतील। मात्र कल्याण पूर्वेतील आमचे आमदार आणि आमचे जे काम आहे त्या आधारे निर्णय होईल असंही ते यावेळी म्हणाले। भाजपची सीट आहे, 3 मिनिटात निवडून आणि शिवसेना भाजप सत्तेत आहे आणि वारंवार शिवसेनेकडून दिवसले जातात। याविषयी काय सांगू? एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते। त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं, नेत्यांना जे आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होतील। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।